ऑल वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॅक्टिस सेट 27 सॉल्व करणार आहोत. पण त्याच्या आधी आता इथे बघा, पहिला प्रश्न काय सांगितला आहे, रिराईट द फॉलोइंग युजिंग अ लेटर. मग लेटर कुठे यूज करायचं, कसं यूज करायचं, तर ते आधी हे सॉल्व करायचं. तर तुम्हाला ते कळलं पाहिजे की लेटर का घ्यायचं. तर त्याच्याकरता आपण हे बघूया, द सोल्युशन ऑफ ॲन इक्वेशन आणि मग सॉल्विंग ॲन इक्वेशन, हे दोन्ही पार्ट बघू आणि मग आपण प्रॉब्लेम सेट 27 सोडवायला घेऊ. प्रॅक्टिस सेट इथे बघा, आता काय सांगितलं आहे, ह्या घरापासून ते या घरापर्यंतचं अंतर दिलेलं नाही आहे, दिसतं आहे तुम्हाला. पण ह्या घरापासून या घरापर्यंतचं अंतर दिलेलं आहे 190 मीटर. पण ह्या घरापासून आणि ह्या घरापासून किती दिलेलं आहे, 300 मीटर. मग इथपासून अंतर काय असेल ह्याचं. मग ह्याला आपण काय करणार आहे, लेटर यूज करणार आहे. कुठलं लेटर यूज करणार आहे, एक्स. तुम्ही हवं ते अल्फाबेट यूज करू शकता, पण जनरली मॅथ्समध्ये एक्स, वाय, झेड वगैरे असे लेटर यूज करतात. मग ह्याला कुठलंच आपल्याला ह्याला माहीत नाही आपल्याला ना हे अंतर किती. मग त्या अंतराला आपण काय करणार आहे, एक्स मीटर. आणि मग ते फाईंड करायला आपण काय करणार, 300 - 190 केलं की आपल्याला ह्याचं अंतर कळून जाईल. ठीक आहे. तर ह्याला म्हणतात सोल्युशन ऑफ ॲन इक्वेशन. हे सोल्युशन काढलं आपण. कसं काढलं आपण, इथे जे माहीत नाही त्याला आपण एक्स म्हटलं. म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहीत नसते मॅथ्समध्ये त्याला आपण काय म्हणतो, एक्स म्हणतो. कुठल्या तरी व्हेरिएबलने त्याला आपण डिनोट करतो. ठीक आहे. इथे बघा, इथे पण तसंच सांगितलं, एक्स प्लस 190 म्हणजे किती आहे, 300. म्हणजे 300मधनं -190 केलं की आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. मग व्हेरिएबल म्हणजे काय, तर व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच बॅलन्सेस ऑर सॅटिस्फाय द इक्वेशन इज कॉल्ड द सोल्युशन टू द इक्वेशन. व्हेरिएबल म्हणजे हा आपण काय घेतला आहे, एक्स घेतला आहे. आणि तो एक्स घेऊन आपण ते जे बॅलन्स करतो इक्वेशन, त्याला काय म्हणतात, सोल्युशन ऑफ द इक्वेशन. टू सॉल्व ॲन इक्वेशन इज टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. जेव्हा हे इक्वेशन आपण सॉल्व करतो तेव्हा आपण काय फाइंड करायचं आहे, व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. म्हणजे या एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड करायची आहे. इन द अबव एक्झाम्पल द सोल्युशन इज टू द इक्वेशन इज एक्स प्लस 190 इज 300. म्हणजे हे एक्स आहे, हे अंतर किती आहे, एक्स आहे, हे आहे 190. म्हणजे हे दोन्ही मिळून काय आहे, एक्स प्लस 190 इज 300. हे पूर्ण अंतर किती आहे, 300 मीटर. म्हणजे एक्स प्लस 190 इज इक्वल टू 300. म्हणजे हे इक्वेशन काय झालं, बॅलन्स झालं. आणि मग त्याच्यावरून आपण एक्सची व्हॅल्यू फाईंड करू शकतो. तर ती फाईंड कशी करायची, ते सॉल्व कसं करायचं इक्वेशन. तर इथे मी तुम्हाला एक करून दाखवते. इथे बघा काय आपण दाखवतो आपल्याला, की एक्स प्लस 190 इज इक्वल टू 300. मग एक्स कसं फाईंड करायचं, तर इथे इक्वेशनमध्ये काय करायला लागतं, ह्या एक्सला एकटं पाडायचं. एकटं पाडायचं म्हणजे काय करायचं, हे 190 इथून घालवून टाकायचं. मग हे घालवून टाकायला काय करायला लागतं, आपलं एक्स प्लस 190 मायनस 190 केलं तर हे एक 190 निघून जाईल. पण इथे -190 केलं आहे म्हणजे हे इज इक्वल टूचं साईड आहे, दोन्हीकडे इक्वेशन बॅलन्स झालं पाहिजे. म्हणजे या 300मधनं पण 190 मायनस करायचं. ठीक आहे. मग हे 190 प्लस 190 मायनस 190 कॅन्सल झालं. इथे फक्त एक्स राहिलं आणि 300 - 190 इज 110. हे आपल्याला एक्सचं आन्सर मिळालं. म्हणजे जेव्हा तुम्ही हे तुम्हाला आता क्रॉस चेक करायचं असेल की हे बरोबर आहे का आपला एक्स काढलेला आन्सर, तर 110 प्लस 190 करून बघा, आन्सर 300 येत असेल तर आपला आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. तर आता सॉल्विंग अँड इक्वेशन कसं सॉल्व करायचं, तर इथे थोडक्यात दिलेलं आहे बघा. मी सांगते, एक्स प्लस 3 इज इक्वल टू 7 आहे. इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची. मग एक्सची व्हॅल्यू फाईंड कशी करायची, मी सांगितलं तसं की ह्या एक्सला आपल्याला एकटं पाडायचं. त्याच्यात हा 3 घालवून टाकायला लागेल. मग 3 घालवायला इथे हा +3 आहे, म्हणजे आपण काय करायला लागेल, -3 करायला लागेल. पण इक्वेशन आपल्याला बॅलन्स करायची आहे, म्हणजे या 7मधनं पण 3 मायनस करायला लागेल. सो एक्स प्लस 3 - 3 इज इक्वल टू 7 - 3. मग हे 3 आणि 3 कॅन्सल होईल. 3 - 3 काय होतं, 0 होतं. सो एक्स प्लस 0 इज 4. 7 - 3 गेल्यावर किती आपल्याला आन्सर मिळालं, 4. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 4. इथं तुम्ही तोंडही सांगू शकाल की कुठल्याही 3मध्ये 4 जर ॲड केलं तर आन्सर 7 येतं. पण हे इक्वेशन असं आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. पुढे बघूयात. इथे बघा, एक्स प्लस 190 इज इक्वल टू 300. जे आत्ता मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलं. एक्स प्लस 190 मायनस 190 म्हणजे इथे प्लस आहे, म्हणजे ऑपरेशन आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे, -190 करायचं आहे. सेम नंबर मायनस करायचा आपल्याला, तरच हा एक्स एकटा राहील. ठीक आहे. सबट्रॅक्टिंग 190 फ्रॉम बोथ साईड्स हे लिहायचं आहे प्रत्येक वेळेस. म्हणजे 300 - 190 पण केलं. मग हे 190 - 190 0 आलं. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय आली, 110 आली. सो हे सॉल्विंग अँड इक्वेशन आहे. आधी आपण काय बघितलं, सोल्युशन काढलं त्याचं एक्स व्हेरिएबल घेऊन, आणि हे आपण नंतर सॉल्व केलं. तर तुम्ही सिम्पल गोष्ट एक काय लक्षात ठेवायची आहे, मग इथे मी समजून सांगते की जेव्हा या इथे एक्स प्लस 10 आहे समजा, इज इक्वल टू 15 आहे, तर इथे जर प्लस असेल तर कायम या साईडला हे गेल्यावर काय होणार आहे, 10 मायनस होणार आहे. इथे जर एक्स -10 असेल तर या साईडला गेल्यावर ते काय होणार आहे, राईट हँड साईडला प्लस होणार आहे. एक्स
इंटू 10 असेल मल्टिप्लिकेशन, तर या साईडला गेल्यावर काय होणार आहे ते डिव्हिजन होणार, डिवाईड होणार आहे. त्याच्यानंतर x डिवाइड बाय 10 असेल तर इथे गेल्यावर काय होणार आहे ते मल्टिप्लाय होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे जे ऑपरेशन असेल त्याचे ऑपोजिट ऑपरेशन इकडे होणार आहे. म्हणजे हे इथे होणार आहे -10 होईल इथे. ठीक आहे, समजा इथे मी 15च ठेवलं, मग हे x इथे -10 इथे गेल्यावर काय होणार आहे +10 होणार आहे. इथे मी 15च ठेवलं, परत इथे x इंटू 10 आहे, म्हणजे इथे गेल्यावर काय होणार आहे ते डिवाइड बाय 10 होणार आहे. आणि इथे डिवाइड बाय 10 आहे म्हणजे इथे गेल्यावर काय होणार आहे ते मल्टिप्लाय बाय 10 होणार आहे. बरोबर ऑपोजिट ऑपरेशन या साईडला होतं राईट हँड साईडला, जेव्हा लेफ्ट हँड साईडला त्याच्या ऑपोजिट ऑपरेशन असतं. म्हणजे इथे डिवाइड येतं, इथे मल्टिप्लिकेशन होईल, मल्टिप्लिकेशन तर डिवाइड होईल, मायनस असेल तर प्लस होईल, प्लस असेल तर मायनस होईल. हे फक्त लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला इक्वेशनचा लेसन खूप सोपा जाईल. आता आपण प्रॉब्लेम सेट 37 सॉल्व करायला घेऊ. त्याचा बघा पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, द सम ऑफ ए सर्टन नंबर अँड 3. आता हा सर्टन नंबर आहे तो आपल्याला माहीत नाही आहे, मग त्याला आपण काय म्हणणार आहे, लेट द नंबर बी एक्स. लेट द नंबर बी एक्स. तो जो नंबर जो माहीत नाही आहे तो काय आपण म्हणणार आहे त्याला एक्स. मग काय सांगितलं, द सम ऑफ ए सर्टन नंबर म्हणजे ॲडिशन. सम म्हणजे काय ॲडिशन. मग त्या सर्टन नंबरची ॲडिशन आणि 3 केलं तर काय येतं ऑपरेशन कसं येईल त्याचं x + 3. ठीक आहे, एवढंच आन्सर आहे ह्याचं. पुढे बघा, द डिफरन्स ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनदर नंबर. म्हणजे जो डिफरन्स मिळणार आहे तो कधी मिळणार आहे, सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनदर नंबर. फ्रॉम अनदर नंबर आहे, 11मधनं तुम्ही सबट्रॅक्ट नाही करायचं आहे x, फ्रॉम आहे म्हणजे त्या नंबरमधनं तुम्हाला 11 सबट्रॅक्ट करायचं आहे. सो लेट द नंबर बी एक्स. बी एक्स म्हणजे फ्रॉम अनदर नंबर. अनदर नंबर काय म्हणलं आपण एक्स म्हणलं, त्या एक्समधनं काय सबट्रॅक्ट करायचं, सबट्रॅक्टिंग 11. ठीक आहे, x - 11 असं येणार आहे आन्सर त्याचं. पुढे बघा, द प्रॉडक्ट ऑफ 15 अँड अनदर नंबर. प्रॉडक्ट ऑफ 15, प्रॉडक्ट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. सो लेट नंबर बी एक्स. मग या दोघांची प्रॉडक्ट म्हणजे प्रॉडक्ट ऑफ 15 = इंटू एक्स. हे तुम्ही असं लिहू शकता. आता 4 टाइम्स अ नंबर इज 24. म्हणजे इथे आपण आधी पहिले काय लिहिणार, लेट द नंबर बी एक्स. नंबर बी एक्स. मग हा 4 टाइम्स, ह्या एक्स हा ज्या 4 टाइम्स केला तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 24. म्हणजे 4 टाइम्स म्हणजे 4 इंटू एक्स करायला लागेल आणि त्याचा आन्सर काय आहे 24 आहे. म्हणजेच काय येणार आहे आन्सर 4x = 24. इथे तुम्ही मल्टिप्लिकेशन ह्या दोन्हीमध्ये जर काहीच नसेल साईन कुठली तर ते काय असतं, कायम मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. म्हणजे 4x = काय येणार आहे 24. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. चला क्वेश्चन नंबर 2 बघूयात आपण. काय सांगितलं आहे, फाइंड आउट विच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन बोथ द साइड्स ऑफ दिस इक्वेशन इन ऑर्डर टू सॉल्व देम. म्हणजे हे इक्वेशन सॉल्व करायला तुम्हाला कुठलं ऑपरेशन करायला लागेल, दोन्ही साईडला, लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला कुठलं ऑपरेशन करायला लागेल. आता इथे बघा x + 9 आहे, मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायला हे 9 घालवायला लागेल. म्हणजे 9मधनं 9 मायनस करायला लागेल. म्हणजे आपण काय करणार सोल्युशन त्याचं, सबट्रॅक्टिंग 9 फ्रॉम बोथ द साईड्स. सो इथे लिहून घ्या, सबट्रॅक्टिंग 9 फ्रॉम बोथ साइड्स. ठीक आहे, बरोबर ह्याच्या ऑपोजिट ऑपरेशन करायचं आहे. प्लस असेल तर काय होणार आहे मायनस होणार आहे. आता इथे बघा x - 4 = 9 आहे, म्हणजे काय होणार आहे दोन्हीकडे आपल्याला काय करायला लागेल 4 ॲड करायला लागेल. म्हणजे -4 + 4 जाईल आणि मग आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. सो इथे काय करणार आपण, ॲडिंग 4 ऑन बोथ साइड्स. ह्याचं सोल्युशन आपल्याला एवढंच लिहायचं आहे. आता काय सांगितलं आहे, फक्त ऑपरेशन फाइंड करायला सांगितलं आहे, आन्सर फाइंड करायची गरज नाही आहे आता एक्सची. आता इथे बघा 8 × x आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल 8ने दोन्हीकडे डिवाइड करायला लागेल. सो इथे लिहून घ्या, डिवायडिंग 8 फ्रॉम बोथ साइड्स. चला नेक्स्ट बघा काय आहे, x/6 = 3. म्हणजे ते हे 6 हे डिव्हिजनला आहे, म्हणजे मल्टिप्लाय केल्यावर ते जाईल 6 निघून आणि मग एक्सचा आन्सर फाइंड करता येईल. म्हणजे आपण काय लिहिणार, मल्टिप्लाइंग बाय 6 ऑन बोथ
साईड्स. झालं, एवढं सोल्युशन आहे याचं. चला क्वेश्चन नंबर 3 बघूयात. चला थर्ड क्वेश्चन आपण सॉल्व करूयात. बघा काय सांगितलं आहे. गिवन बिलो आर सम इक्वेशन्स अँड द व्हॅल्यूज ऑफ दिस व्हेरिएबल्स. आर दिस व्हॅल्यूज द सोल्युशन टू दोज इक्वेशन. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत हे या इक्वेशनचं सोल्युशन आहे का हे काढायचं. तर पहिलं बघा सांगितलं आहे y-3 = 11, y = 3. मग सोल्युशन आहे का? नाही आहे, कारण 3 y = 3 घेतला आपण तर 3 - 3 काय होतं 0 येईल, पण =11 येत आहे. सो हे इथे नो दिलेलं आहे. तर आपण सेकंड इथं मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते. पहिलं तर नो दिलेलंच आहे. 17 = n + 7. आता इथे n ची व्हॅल्यू फाइंड करायला आपण काय करणार, 7 दोन्हीकडनं काय करणार, सबट्रॅक्ट करणार. सो 17 - 7 = n + 7 - 7. सो मग 17 - 7 किती येत आहे, 10 येत आहे. काय येत आहे, n. 7 आणि 7 कॅन्सल झालं. सो n ची व्हॅल्यू काय आली आहे, 10. इथे काय दिलेलं आहे, 10च आहे. म्हणजे हे काय येणार आहे, येस. चला थर्ड आपण सॉल्व करून बघू. 30 = 5x. आता इथे एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग एक्सची व्हॅल्यू फाइंड, इथे x 5 बरोबर कुठल्या रिलेशनमध्ये आहे, मल्टिप्लिकेशनच्या. इकडे गेल्यावर काय होणार आहे, डिव्हिजन होणार आहे. सो 30/5 = 5x/5. बरोबर, म्हणजे 5 कॅन्सल झालं आणि 30ला 5 डिवाइड केल्यावर आन्सर काय येतं आहे एक्सचं, x = 6. मग बरोबर आहे का व्हॅल्यू इथे, x = 6. येस बरोबर. मग इथे काय येणार आहे, येस. चला फोर्थ बघूयात. फोर्थ काय आहे, m / 2 = 14. m / 2 = 14. मग आता इथे m ची व्हॅल्यू फाइंड करायची. इथे 2 कुठे आहे, डिव्हिजनमध्ये आहे. म्हणजे इथे गेल्यावर काय होईल, मल्टिप्लिकेशनमध्ये. म्हणजे m / 2 × 2 = 14 × 2. मग m हे 2 आणि 2 कॅन्सल झाले. म्हणजे m = काय येतं आहे, 28. मग इथे m ची व्हॅल्यू काय दिली आहे, 7 दिली आहे. सो हे काय येणार आहे, सोल्युशन हे आहे का याचं, नो. ठीक आहे. चला आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. आता सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन ह्याचा अर्थ काय, वायची व्हॅल्यू फाइंड करायची. तुम्हाला ज्या सेकंड क्वेश्चनमध्ये विचारलं होतं फक्त विचारलं होतं की ऑपरेशन कुठलं करायचं आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला ऑपरेशन फाइंड करून आपल्याला व्हॅल्यूसुद्धा फाइंड करायची. कशाची, वायची. मग आता इथे बघा वायची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे इथला 5 आपल्याला घालवायला लागेल. मग घालवायकरता इथे -5 आहे म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, +5 करायला लागेल. सो ॲडिंग, इथे आपल्याला दोन्हीकडे काय करायला लागेल, मग ॲडिंग 5 ऑन बोथ साईड्स. हे सोल्युशन झालं. आणि आता ह्याचा आपल्याला इक्वेशनची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे मग ॲडिंग 5 ऑन बोथ साईड केल्यावर काय होईल, y - 5 + 5 = 1 + 5. दोन्हीकडे 5 ॲड करायचं आहे. मग इथे 5 आणि हे 5 कॅन्सल होईल. म्हणजे y = काय येईल, 5 + 1 = 6. हे आपलं फायनल आन्सर आहे. चला सेकंड बघूयात काय आहे. सेकंड आहे 8 = t + 5. आता इथे परत इथे +5 आहे म्हणजे 5 काय करायला लागेल, मायनस करायला लागेल. सो सबट्रॅक्टिंग 5 फ्रॉम बोथ साइड्स. मग सबट्रॅक्ट केल्यावर काय होणार, इथे 8 - 5 = t + 5 - 5. बरोबर, म्हणजे हे 5 कॅन्सल होईल. 8 - 5 किती होतं, 3. सो देअरफॉर t = किती मिळालं आपल्याला सोल्युशन, व्हॅल्यू t ची 3. हे तुम्ही चेक कसं करणार, इथे t ची व्हॅल्यू घालून बघा. 3 + 5 किती होतं, 8 होतं. हे तुमचं खालचं आन्सर तुम्ही क्रॉस चेक करू शकता. असं जी व्हॅल्यू आपण फाइंड केली ती या सोल्युशन एक्सप्रेशनमध्ये घालून बघायची. म्हणजे तुम्हाला तुमचा आन्सर तिथेच कळून जाईल बरोबर आहे की चूक आहे. चला पुढे बघूयात. 4x = 52. आता इथे 4 काय आहे, मल्टिप्लिकेशनच्या रिलेशनमध्ये आहे. म्हणजे इथे गेल्यावर काय होईल, डिव्हिजन. सो आपण काय लिहायचं आहे, डिवायडिंग 4 dividing by 4 on both sides. ठीक आहे. सो 4x/4 = 52/4. सो इथे 4 कॅन्सल झालं. 4x = किती आलं. आता हे डिव्हिजन तुम्ही शिकला आहे का, हे यायला पाहिजे तुम्हाला. आता इथे आता काय येणार आहे, 4 × 1 = 4. त्याच्यानंतर उरलं 1 आणि 4 × 3 = 12 म्हणजे 13. x = 13. चला फोर्थ बघूयात. 19 = m - 4. आता m इथे -4 आहे म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, ॲड करायला लागेल. ॲडिंग 4 ऑन बोथ साइड्स.
सो 19 प्लस 4 इज इक्वल टू m मायनस 4 प्लस 4. सो हे 4 4 कॅन्सल झालं. 19 प्लस 4 किती येत आहे 23 इज इक्वल टू m. देअरफॉर m इज इक्वल टू काय आलेलं आहे 23. चला नेक्स्ट बघूयात. 5th क्वेश्चन. p अपॉन 4 इज इक्वल टू 9. आता इथे 4 आहे डिव्हिजनमध्ये, म्हणजे काय करायला लागेल आपला मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला की इथला 4 निघून जाईल आणि p ची व्हॅल्यू मिळेल. सो इथे लिहून घ्या मल्टिप्लाइंग बाय 4 ऑन बोथ साइड्स. सो p अपॉन 4 इंटू 4 इज इक्वल टू 9 इंटू 4. सो हे 4 4 कॅन्सल झालं. p ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 9 4 जा 36. 6th बघूयात काय आहे. x प्लस 10 इज इक्वल टू 5. आता इथे प्लस 10 आहे म्हणजे इकडे गेल्यावर काय होणार आहे मायनस. सो सबट्रॅक्टिंग 10 फ्रॉम बोथ साइड्स. सबट्रॅक्टिंग 10 फ्रॉम both sides. So x minus 10, sorry x plus 10 minus 10 is equal to 5 minus 10. सो इथे बघा 10 10 गेलं म्हणजे x इज इक्वल टू काय आलं 5 मायनस 10 किती येतं 10 मायनस 5 करायचं नाही आहे. इथे तुम्ही तुमचे साईन बदलायचे नाही आहेत. 5ला प्लस साईन आहे ते प्लसच ठेवायचं आहे. 10ला इथे गेल्यावर मायनस साईन येतं ते मायनसच ठेवायचं आहे. सो 5 मायनस 10 इज मायनस 5. म्हणजे बघा इथे मायनस 5 प्लस 10 असेल तरच आन्सर 5 येईल ना, नाही तर 15 येईल तुमचं. जर आन्सर 5 येत असेल तुमचं x इज इक्वल टू तर 5 प्लस 10 इज 15 येईल. पण नाही आपल्याला काय हवं आहे 5 आन्सर हवं आहे. सो इथे मायनस 5 बरोबर आहे. म्हणजे मायनस 5 प्लस 10 म्हणजे 10 मायनस 5 इज 5. ही खूप लोकांनी हे चुका केलेल्या आहेत एक्झाममध्ये, त्या करू नका. 7 m मायनस 5 इज इक्वल टू मायनस 12. आता म्हणजे मायनस 5 म्हणजे काय करायला लागेल प्लस 5 दोन्हीकडे करायला लागेल. सो ॲडिंग 5 ऑन बोथ साइड्स. हे लिहायचं आहे प्रत्येक वेळेस. m मायनस 5 प्लस 5 इज इक्वल टू मायनस 12 प्लस 5. सो हे कॅन्सल झालं 5 5 आणि m इज इक्वल टू किती येणार आहे मायनस 10 प्लस 5 म्हणजे किती येणार आहे मायनस 7. बिग नंबरचा कायम साईन येतं. सो हे 7 आलं. 12 मायनस 5 इज 7 आणि नंबर साईन कुठलं येतं कायम बिग नंबरला जे साईन आहे ते साईन येतं. म्हणजे m इज इक्वल टू मायनस 7. म्हणजे इथे मायनस 7 आणि मायनस 5 केल्यावर काय आन्सर येणार आहे मायनस 12. सो हे आन्सर बरोबर आहे. 8 सॉल्व करूयात. p प्लस 4 इज इक्वल टू मायनस 1. आता इथे प्लस 4 आहे म्हणजे काय करायला लागेल मायनस. सो सबट्रॅक्टिंग 4 फ्रॉम both sides. So p plus 4 minus 4 is equal to minus 1 minus 4. मग हे मायनस 4 आणि प्लस 4 गेले. p इज इक्वल टू काय आलं आहे मायनस 5. बघा इथे मायनस 5ची व्हॅल्यू घेऊन मायनस 5 प्लस 4 काय येणार आहे मायनस 1 येणार आहे. बिग नंबरचं साईन येणार आहे आणि 5 मायनस 4 इज 1. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. चला 5th क्वेश्चन बघूयात. हे आता वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. इन्फॉर्मेशन दिली त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे आणि मग त्याचं सोल्युशन फाइंड करायचं म्हणजे इक्वेशन लिहून घ्यायचं आहे आधी. तर बघा काय आहे क्वेश्चन. हर्बा ओन सम शिप आफ्टर सेलिंग 34 ऑफ देम इन द मार्केट ही स्टील हॅज 176 शिप्स. हाऊ मेनी शिप डिड ही हॅव ॲट फर्स्ट. म्हणजे किती त्याच्याकडे होते आपल्याला माहीत नाही आहे पण त्यांनी विकल्या किती हे आपल्याला माहिती आहे 34 आणि उरल्या त्याच्याकडे किती आहेत 176. मग ह्याच्यावरून आपण फाइंड करू शकतो की त्याच्याकडे आधी किती शिप्स होत्या ते. सो ती आपण काय लिहून घ्यायचं आहे जे माहीत नाही त्याला आपण काय म्हणायचं आहे x म्हणायचं आहे. सो लिहून घेऊ आपण लेट द नंबर ऑफ शीप बिफोर सेलिंग बी एक्स. बिफोर सेलिंग बी एक्स जे आपल्याला माहीत नाही आहे त्याला आपण काय म्हणणार आहे एक्स. मग त्याबरोबर इक्वेशन काय तयार होणार आहे त्यांनी एक्स म्हणजे जेवढ्या शिप होत्या त्याच्याकडे होत्या एक्स नंबरच्या शिप होत्या त्याच्यात त्यांनी किती विकल्या 34 त्यांनी मार्केटमध्ये विकल्या आणि मग त्याच्याकडे उरल्या किती 176. म्हणजे हे आपलं इक्वेशन तयार झालं की टोटल शिपमध्ये त्यांनी एवढ्या विकल्या आणि एवढ्या त्याच्याकडे उरल्या. मग आता सोल्युशन काय येणार आहे ह्याचं 34 आपल्याला एक्स फाइंड करायचं आहे. म्हणजे 34 काय करायला लागेल दोन्हीकडे ॲड करायला लागेल. सो ॲडिंग 34 ऑन
both sides. So x minus 34 plus 34 is equal to 176 plus 34. बरोबर, दोन्हीचं ॲडिशन केलं तरच आपल्याला x मिळणार आहे. त्याच्याकडे आधी किती शेप होत्या ते कळेल. सो x प्लस 0 इज इक्वल टू हे किती येणार आहे 6 प्लस 4 इज 10, कॅरी ओव्हरला 1, 7 प्लस 8, 8 प्लस 3 इज 11, कॅरी ओव्हरला 1, 1 प्लस 1 इज 2. सो किती आलं आहे आन्सर इथे x इज इक्वल टू 210. मग त्याच्याकडे आधी किती शीप होत्या. मग हे आता वर्ड प्रॉब्लेममध्ये आन्सर लिहून घेऊ आपण. देअरफॉर द नंबर ऑफ शीप with her bar before sailing was 210. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. चला सेकंड क्वेश्चन बघूयात. साक्षी prepared some jam at home and filled it in bottles. After giving away 7 of the bottles to her friends, she still has 12 for herself. How many bottles had she made in all? म्हणजे बघा इथे बॉटल किती फाइंड करायचे आहेत. मग त्याला आपण काय म्हणणार आधी x म्हणणार. त्याच्यानंतर विचारलं आहे इफ शी फिल्ड 250 ग्रॅम ऑफ जॅम इन इच बॉटल व्हॉट वॉज द टोटल वेट ऑफ द जॅम शी मेड. त्याच्यात आधी आपण बॉटल किती तयार केल्या ते फाइंड करूयात. काय लिहिणार आपण सोल्युशनमध्ये. लेट द नंबर ऑफ बॉटल्स मेड बाय हर बी x. लेट द नंबर ऑफ बॉटल्स made by साक्षी बी एक्स. ठीक आहे. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. आता कंडिशन आपल्याला काय दिली आहे अकॉर्डिंग, त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन टोटल जेवढ्या तिने बॉटल तयार केल्या त्यातनं तिने 7 विकल्या तिच्या फ्रेंड्सला. मग तिच्याकडे किती उरल्या 12 उरल्या. ह्याच्यावरून आपलं हे इक्वेशन तयार झालं. बरोबर, जेवढ्या होत्या त्याच्यातनं तिने 7 विकल्या म्हणजे मायनस होणार आणि उरल्या तिच्याकडे किती 12 उरल्या. मग आता याच्याकरता हे सोल्युशन एक्स फाइंड करायला काय करायला लागेल दोन्हीकडे ॲडिंग 7 ऑन बोथ साइड्स. सो देअरफॉर एक्स प्लस 7 मायनस 7 इज इक्वल टू 12 प्लस 7. इथे काय लिहिणार आपण ॲडिंग 7 ऑन बोथ साइड्स. सो हे कॅन्सल झालं 7 7. एक्स इज इक्वल टू किती येणार आहे 12 प्लस 7 इज 19. ठीक आहे. म्हणजे एक्स आपण किती बॉटल तिने तयार केल्या ते आपल्याला कळलं. 19 बॉटल तयार केल्या. आता इन ईच बॉटल तिने किती जॅम भरला आहे 250 ग्रॅम ऑफ जॅम तिने भरला आहे. सो आपण हे लिहून घेऊ आधी. इन ईच बॉटल शी फिल्ड 250 ग्रॅम ऑफ जॅम. मग तिने 19 बॉटल तयार केल्या म्हणजे 19 इंटू 250 करायला लागेल म्हणजे टोटल किती झालं ते कळेल आपल्याला. सो साक्षी प्रिपेअर्ड 19 bottles. So in 19 bottles jam filled is equal to काय येणार मग ह्याचं 19 इंटू 250 ग्रॅम. सो इज इक्वल टू त्याचं मल्टिप्लिकेशन आपण साईडला करून बघूयात पेन्सिलनी. 250 इंटू 19. सो 9 0 जा 0, 9 5 जा 45, कॅरी ओव्हरला 4, 9 2 जा 18, 18 प्लस 4 इज 22. इथे 0 येणार आहे परत. 1 0 जा 0, 1 5 जा 5, 1 2 जा 2. सो 0 5 7 4. म्हणजे किती तयार केला तिने 4750 म्हणजे 4750 ग्रॅम एवढा जॅम तिने तयार केला. म्हणजेच किती तयार केला तिने 4.750 kg. kgमध्ये आपण इथे पॉईंट येणार ना 750 ग्रॅम झाले आणि 4 किलो काय झालं 4 पॉईंट येणार तिथे 4 किलोचा. ठीक आहे. सो द टोटल वेट ऑफ जॅम किती आलं मग तेच विचारलं ना आपल्याला शेवटी. द टोटल
weight of the jam she made was 4.750 kg. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. चला लास्ट क्वेश्चन बघूयात आपला. अर्चना bought some kilograms of wheat. She required 12 kg per month and she got enough wheat milled for 3 months. After that she had 14 kg left. So how much meat Archana bought together? तर हे किती आणलं त्याकरता आपण एक्स धरणार आहे, पण त्याच्याकरता तिने किती आधी आणलं आहे ते आपण बघूयात. तर तिथे बघा तिला व्हीट टोटल किती 3 महिन्याकरता लागतं ते आपण काढूया. सो व्हीट milled at the rate of 12 kg. तिला कधी लागतं? पर मंथ. 12 kg पर मंथ. therefore wheat milled in 3 months, म्हणजे 3 महिन्यात तिला किती लागणार आहे? milled in 3 months इज इक्वल टू किती येणार आहे? 12 × 3 इज इक्वल टू 36 kg. तिला किती लागतं? 3 महिन्याला तिला 36 kg लागतं. मग आता आपण म्हणत की तिने जे आणलं आहे ते आपल्याला माहीत नाही आहे, त्याला काय म्हणणार आहे आपण? एक्स. सो लेट द व्हीट अर्चना bought all together बी एक्स. ठीक आहे, जे तिने आणलं ते आपल्याला माहीत नाही, त्याला आपण काय म्हणणार आहे? एक्स म्हणणार आहे. सो अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, काय कंडिशन दिलेली आहे की 14 kg तिच्याकडे उरलं आहे. काय मग कंडिशन काय? तिने वापरलं किती? एक्स, जे आपल्याला माहीत नाही आहे. त्याच्याकरता तिने 12 महिन्याकरता 3 महिन्याकरता तिने किती वापरलं आहे? 12 किलो लागतं, तर 36 kg. सो इथे एक्स मायनस 36 इज इक्वल टू किती येणार आहे? उरलं आहे किती? 14. म्हणजे हे इक्वेशन आपलं तयार झालं. आता ह्या इक्वेशनवरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे 36 मायनस करायला लागेल दोन्हीकडे, प्लस करायला लागेल. सो देअरफॉर एक्स मायनस 36 प्लस 36 इज इक्वल टू 14 प्लस 36. म्हणजे बघा बरोबर जेवढं तिने वीट आणलं आहे आणि जेवढं उरलं आहे, म्हणजे जेवढं तिने वापरलं आहे जेवढं उरलं आहे, ह्या सगळ्याचं मिळून कळेल की आपलं तिने वीट किती आणलं होतं. सो इथे ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे? ॲडिंग 36 ऑन बोथ साइड्स. सो इथे बघा 36 गेलं, देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती आलं? 14 प्लस 36 इज 6 प्लस 4 इज 10, कॅरी ओव्हरला 1, 3 प्लस 1 इज 4 प्लस 1 इज 5. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आलं आहे? 50. म्हणजे तिने किती वीट आणलं होतं ते आता आन्सरमध्ये लिहू आपण. 50 kg वीट तिने आणलं. सो अर्चना bought 50 kg of wheat all together. चला इथे आपला इक्वेशनचा लेसन संपलेला आहे. एकदम सोप्पा आहे. तुम्हाला कळलं असेल तर व्हिडिओ परत एकदा मागे करून परत एकदा बघा. पण खूप सोप्पा लेसन आहे हा. याच्यात तुम्ही आरामात पैकीच्या पैकी मार्क पाडू शकता. थोडीशी प्रॅक्टिस करा ह्याची इक्वेशन सॉल्व करायची. जेवढी व्हिडिओ तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला आवडायला लागेल इक्वेशन सोडवायला, आणि मग तुम्हाला मार्कसुद्धा चांगले मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.